सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण घरात राहतो, परंतु आपल्या आजूबाजूला, आपल्या रिलेटिव्ह मध्ये किंवा आपल्या शेजारी पाजारी कोणी ना कोणीतरी आपल्या प्रगतीवर जळणारं असतं. तर ती प्रगती तुमची असो, तुमच्या मुलांची असो, तुमच्या पतीची असो किंवा तुम्ही एखादं नवीन काहीतरी कार्य करायला घेतलंय किंवा एखादं घर तुम्ही नवीन घेता किंवा नवीन घर तुम्ही रिनोव्हेशन करता किंवा काहीही करता. कुठलीही गोष्ट नवीन करायची आहे किंवा तुमच्या घरातली एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीला माहिती पडली की ती व्यक्ती तुमच्यावर जळते. म्हणजे काय तर त्या व्यक्तीला तुमच्या घरात चांगलं झालेलं पाहवत नाही. तुम्हाला शत्रू रूपाने नेहमी त्रास देते. तुम्हाला येता जाता काहीतरी ती व्यक्ती बोलते किंवा तुमचं काहीतरी वाईट व्हावं त्यासाठी ती व्यक्ती नेहमी प्रयत्न करते. अर्थात काय तर शत्रुता. ही शत्रुता एवढी वाढलेली आहे की दिवसेंदिवस आजूबाजूला आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला एखादा व्यक्ती कोणीतरी आपला शत्रू तयार झालेला असतो. आता ह्या शत्रूचा जर का नाश करायचा असेल, नाश म्हणजे काय तर त्याला मारायचं नाही, त्याला त्रास द्यायचा नाही, कारण आपण स्वामी भक्त आहोत. इतरांना त्रास होईल, इतरांना मारायचं हे सगळं आपल्याला स्वामी सेवेत शिकवलं जात नाही. इतरांना त्रास आपल्याकडून होणार नाही ह्याची काळजी घेतली जाते आणि त्यानंतर आपल्या चॅनलवरून तुमच्यापर्यंत हे उपाय मी पोचवत असते. शिवाय तुम्हाला कुठलाही खर्च होणार नाही ह्याची सुद्धा काळजी मी घेते. आता हा जो शत्रूचा त्रास आहे, ही जी शत्रू पीडा आहे, ही शत्रू पीडा कुठल्या स्तोत्राने कमी होईल बरं किंवा कुठल्या स्तोत्राने ही शत्रू पीडा नष्ट होईल बरं? व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. कारण आपल्याच बरोबर इतरांचं सुद्धा चांगलं व्हायला पाहिजे अशी शिकवण आपल्याला महाराजांनी दिलेली आहे, केंद्रात दिलेली आहे. त्यामुळे आपण आपल्यासोबत इतरांचं सुद्धा चांगलं व्हायला पाहिजे, त्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. जी व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देते जी व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देते किंवा तुम्हाला तुमच्याशी शत्रुत्वाने वागते, तुमचं चांगलं किंवा तुमची झालेली प्रगती, तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची झालेली प्रगती त्या व्यक्तीला पाहवत नाही. ती व्यक्ती अतिशय तुम्हाला त्रास देते, घालून पाडून बोलते किंवा घरातलीच एखादी व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देते, सतत टॉर्चर करते. अशा व्यक्तीसाठी काय करायचं? आता काय करायचं? कुठलाही उपाय करायचा नाही, काहीच करायचं नाही. शांत बसायचं आणि ती व्यक्ती का आपल्याला त्रास देते किंवा आपलं काहीतरी चुकतं का, ह्यासाठी एक 5-10 मिनिटे विचार करा. 5-10 मिनिटे नाही, 2 दिवस विचार करा तरीही चालेल. परंतु ती व्यक्ती का त्रास देते आणि आपलं कुठे चुकतं का, आणि ते चुकत असेल तर त्या व्यक्तीला जाऊन स्वारी म्हणा. बघा, आपण कुणाला स्वारी म्हटलं तर आपण लहान होत नाही किंवा समोरच्याने आपल्याला स्वारी म्हटलं तर आपण मोठे होत नसतो. काय असतं की आपली झालेली चुकी आपल्याला जर का लक्षात आली तर ती मान्य करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि समोरच्याने ते आपल्याला माफ करणं ही जास्त मोठी गोष्ट आहे. आता विषयाकडे वळूया. काय करायचं? आपल्या देवघरात जिथे कुठे आपण देव आपले असतील, आपण देवघर ठेवलं असेल तिथे आसन अंथरून अंथरून बसा. अगदीच तुम्हाला वाटलं की नाही तिथे नाही बसू शकत तर घरात तुम्ही हॉलमध्ये सुद्धा बसू शकता, कुठेही बसू शकता असं नाही. पण चित्त एकाग्र व्हायला पाहिजे, कारण ही जी सेवा आहे देवघराच्या समोर करून घेतली तर उत्तमच, नाही तर तुम्ही हॉलमध्ये वगैरे सुद्धा बसून करू शकता. हा उपाय, ही सेवा मी आधीही तुमच्याशी शेअर केलेली आहे. परंतु आता आपली रोजची झपाट्याने खूप फॅमिली वाढते, आपलं कुटुंब वाढतं युट्यूबचं. त्यामुळे आपण काही उपाय किंवा काही रेमेडी किंवा काही सेवा ह्या नव्याने पुन्हा पुन्हा सांगतो. तर तुम्ही जर ऐकला असेल तर तुम्ही स्किप करून दुसरा एखादा व्हिडिओ पाहिला तरीही चालेल. आता काय करायचं? एक छानपैकी आसन घ्यायचं आणि आपल्याला माहिती आहे हनुमान दादा ही बलाढ्य देवता आहे. ह्या देवतेलाच आपल्याला एक ह्या देवतेचीच आपल्याला एक सेवा करायची आहे. सेवा काय करायची बघा. हनुमान वडवानल स्तोत्र. बघा, व्यवस्थितपणे ऐका. सर्च केला तरीही गुगलला सापडून जाईल. हनुमान वडवानल स्तोत्र तुम्हाला रोज न चुकता एक वेळेला म्हणायचं आहे. तुम्ही सकाळी म्हणा, संध्याकाळी म्हणा, दुपारी म्हणा, कधीही म्हणा. परंतु हनुमान वडवानल स्तोत्र म्हणायचं, नमस्कार करायचा आणि हनुमान दादांना प्रार्थना करायची की ही जी व्यक्ती आहे जी मला अतिशय त्रास देते, ह्या व्यक्तीचे जे त्रास करण्याची जी बुद्धी आहे ही
शत्रुत्वाची जी बुद्धी आहे ही बुद्धी त्याची बदला आणि मित्रत्वात आणा, किंवा त्रास देण्याची बुद्धी त्याची दूर करा आणि मला ह्या व्यक्तीचा खूप त्रास होतो त्यासाठी माझी मदत करा आणि त्यासाठी हा मी वडवानल स्तोत्र म्हणते, अशी तुम्हाला जशी कशी प्रार्थना म्हणता येईल तशी प्रार्थना म्हणा. आणि त्यानंतर तुम्ही वडवानल स्तोत्र म्हणून झालं की त्यानंतर नमस्कार करा आणि हा नित्य नियम रोजच्या रोज तुम्ही हनुमान वडवानल स्तोत्र म्हणू शकता. जोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला त्रास द्यायची कमी होत नाही किंवा बंद होत नाही तोपर्यंत हनुमान वडवानल स्तोत्र तुम्ही रोजच्या रोज म्हणा. बघा, 100% नाही तर 1000% मी तुम्हाला सांगते, हे हनुमान वडवानल स्तोत्राचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुमच्या मागे लागलेला शत्रू तुमच्यापासून नक्कीच दूर जाईल. आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला, छोटीशी सेवा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.